नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे देवरी आमगांव विधानसभा क्षेत्र के वर्तमान विधायक साहसराम कोरोटे के बारे में, जो आगामी 2024 के विधानसभा चुनावों में एक बार फिर से अपनी उम्मीदवारी पेश करने की तैयारी कर रहे हैं। उन्होंने अपने मतदाताओं को संबोधित करते हुए कई महत्वपूर्ण बातें साझा की और कहा, सबसे पहले मैं अपने क्षेत्र की जनता का धन्यवाद करना चाहता हूँ, जिन्होंने मेरे पिछले कार्यकाल में मुझे पूरा समर्थन दिया। इस बार मेरी प्राथमिकता होगी कि क्षेत्र में अधूरे रह गए विकास कार्यों को पूरा किया जाए। शिक्षा, स्वास्थ्य सेवाओं का विस्तार और बुनियादी ढांचे में सुधार मेरे एजेंडे में शीर्ष पर होंगे। इसके अलावा किसानों की समस्याओं का समाधान और युवाओं के लिए रोजगार के नए अवसर सृजित करना भी मेरी प्राथमिकताओं में शामिल रहेगा। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। जवळजवळ आता 4.5 वर्ष झाले। आता या निवडणुकीला फक्त 2 ते 2.5 महिने बाकी राहिलेले आहेत। आणि जेव्हा मी आमदार म्हणून ह्या क्षेत्राच्या निवडून गेलो, विधान भवनामध्ये गेलो, तर ह्या क्षेत्रातील प्रामुख्याने माझा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे। सर्वप्रथम जनतेचे प्रश्न, या भागामध्ये राहणारे एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याचे मी काम केलं। सभागृहामध्ये प्रश्न मांडत असताना मी सर्वप्रथम इथल्या शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, महिलांचे प्रश्न, हे अनेक प्रश्न मांडण्याचे काम केलं। ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सरकार होती, त्या सरकारमध्ये असताना माझ्या मतदारसंघामध्ये कुठं बॅकलॉग आहे, रस्त्यांचा बॅकलॉग आहे, कुठं आपल्याला डेव्हलपमेंटचे काम करायचे आहे, कुठं आपल्याला शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे काम करायचे आहे। ह्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा आहे, आदिवासी आश्रमशाळेमध्ये राहणारे जे आमचे मुलं आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा कुठं करायची आहे, ह्या अनेक मुद्द्यावर मी काम केलेलं आहे। मी काम करत असताना अनेक मुद्दे मोठ्या रस्त्यांचे सुद्धा मांडला। रावणवाडी ते आमगाव पर्यंतचा जो रस्ता आहे, तो रस्ता बनला पाहिजे यासाठी सरकारकडे मी खूप प्रयत्न केले, खूप मागणी मागली। त्यांना अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून आणि सभागृहाच्या माध्यमातून सुद्धा सांगितले, पण त्यानंतर तो सरकारने एकच आश्वासन दिलं की आम्ही हे प्रोजेक्टच्या माध्यमातून करणार। जेव्हा आमची सरकार होती तर ह्या माझ्या मतदारसंघामध्ये अनेक रोड रस्त्यासाठी मी निधी खेचून आणण्याचे काम केलं। ज्यावेळेस 2021-22 ला मी जे निधी आणलं सरकारमधून, त्याचं काम अजूनही काम बऱ्याचशा ठिकाणी त्याचं काम सुरू आहे। चाहे आमगाव ते सालेकसा रोड हो, चिचगड ते कपुडी पर्यंत, छत्तीसगडच्या बॉर्डर पर्यंत, सीमेपर्यंत जे रोडाचं काम सुरू आहे, हे सर्व काम त्यावेळेस आणलेल्या कामांमुळे आज विकासाचे काम त्या ठिकाणी दिसत आहे। अनेक ठिकाणी ब्रिजचे काम नव्हते। 50 वर्षापासून घाटेमनी ह्या ठिकाणी पांगोली नदीवर पुलिया नव्हता, तो पुलिया सुद्धा मंजूर करून तो बनवून झालेला आहे। लोकांना जाण्या येण्याचे काम सुरू झालेलं आहे। बोर कनाल ते भजियाबार पर्यंत जाण्यासाठी पुलिया नव्हता, तिथं सुद्धा एक मोठ्या पुलियाची निर्मिती केली। त्याचप्रमाणे भजेपार ते सालेकशाला जाण्यासाठी बोदलबोडीवरून त्या ठिकाणी सुद्धा अनेक वर्षापासून पुलियाची लोकांची मागणी होती, तर तो सुद्धा पुलिया मंजूर करून त्या पुलियाच्या कामाला आज गती देण्यात आलेली आहे। त्या पुलियाचं काम सुरू आहे। त्याचप्रमाणे कपोडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अडचणी निर्माण येत होत्या। छोटासाही पाऊस आला तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पाण्याच्या, लोकांना पाण्यामुळे इकडून तिकडे जाता येत नव्हतं। त्यासाठी सुद्धा जवळजवळ 6 ब्रिज मंजूर करून आज त्या ब्रिजचं काम सुरू आहे। पालांदूरला जात असताना, चिचगडवरून पालांदूरला जात असताना एक रस्त्यातच जवळजवळ 25 वर्षापासून त्या ब्रिजची मागणी होती,
पण आतापर्यंत कोणीही लोकप्रतिनिधीनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो सुद्धा ब्रिज मंजूर करून दिला आणि तो ब्रिज कंप्लीट झालेला आहे. त्या ब्रिजचं स्लॅब आता 4 दिवसापूर्वी झालेली आहे. नक्कीचपणे त्या भागामध्ये जाण्या येण्यासाठी रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती. ते संपूर्ण काम एकदम युद्धस्तरावर काम मी केलेलं आहे आणि नक्कीचपणे त्या काम संपूर्ण काही ठिकाणचे झालेले आहे आणि काही ठिकाणचे सुरू आहे. तर नागरिकांना त्या रस्त्यांना जाण्यासाठी सुविधा झालेली आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला लांजी रोड ते संबुटोला महारीटोला इकडे जाण्यासाठी मागील पुरामध्ये तो रस्ता एकदम संपूर्ण उखडून गेला होता. त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची म्हणजे डांबर वगैरे राहिलंच नव्हता. ते संपूर्ण संपून गेलं होतं. रोडच दिसत नव्हता. त्या रोड मोठ्या ताकदीनं मंजूर करून PM-JSY योजनेतून त्या यंत्रणेच्या मागे लागून तो रोड मंजूर करावला. 2,38,00,000 रुपये त्या रोडासाठी मंजूर करून आता युद्धस्तरावर काम सुरू आहे. सर, आपण जर शेतकऱ्यांच्या विषयी बोलले तर शेतकऱ्यांचे बरेचसे जे प्रश्न आहे ते निकाली लागलेले नाही, रखडलेले आहे. शेतमालचा प्रश्न असो किंवा विमा कंपनीकडनं त्यांची फसवणूकच्या प्रकार असो, आत्महत्या त्यांची वाढत आहे. तर असे आणखी अवकाळी पावसामुळे त्यांना पंचनामे करून त्यांना जे मुआवजाची विषय असो किंवा कर्जमुक्तीचा विषय असो ते काही निकाली लागलेले नाही. ते संतप्त आहे शेतकरी वर्ग. त्यावर आपण तोडगा म्हणून जे महायुती सरकारकडनं काय आपण काही पॅकेज काही आणणार रक्कम पुढे काय राहणार? आम्ही महाविकास जे महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या महायुती सरकारला आम्ही सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे. त्यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. अशा लोकांना मदत मिळाली पाहिजे. पण यांनी काय केलं, फक्त हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम करतात. यांनी एकच काम केलं की ज्या गावामध्ये 100 लोकांचं नुकसान झालं त्या ठिकाणी फक्त 5 ते 10 लोकांना यांनी मदत देऊन टाकली आणि गावावर बोजबारा करण्याचे यांनी काम केलं की आम्ही देत आहोत. फक्त अशाच प्रकारचं काम केलं. यांनी काही केलं नाही. वाचली गोष्ट पीक विम्याची, तर पीक विम्यामध्ये फक्त कमिशन शिवाय दुसरं काही नाही. अरे 1 रुपये शेतकऱ्यापासून घ्यायचे ना, बाकी पैसे सरकारनं कोणाला त्या कंपनीला द्यायच्या, बाकी पैसा कंपनीनं द्यायचा. पण त्या पीक विम्याच्या कंपनी त्या ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा फायदा देते? आमच्या विधानसभामध्ये कोणत्या लोकांना त्याचा फायदा मिळाला? अनेक लोकांचं नुकसान झाला पण त्यांनी अनेक प्रकारचे निकष लावल्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. महाविकास आघाडीच्या वेळेस शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी, शेतकरी सन्मान निधी म्हणून 50,000 पर्यंत शेतकऱ्यांना ज्यांचं कर्जमाफी झाली नाही अशा ज्यांनी पूर्ण लोन भरलेलं आहे अशांना शेतकरी सन्मान निधी 50,000 पर्यंत देण्याचे जे सरकारनं आमच्या घोषित केलं होतं. पण त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या नंतर आमची सरकार कोसळली. पण ह्या लोकांनी सुद्धा त्या शेतकऱ्याचे पैसे अडवून ठेवलेले आहे, त्यांना पैसे दिलेले नाही. म्हणजे हे शेतकरी विरोधी सरकार आहे, शेतकऱ्याच्या भल्याची सरकार नाही. ह्या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आणि कुठल्याही विकासाची यांच्या दूरपर्यंत संबंध नाही. निवडणुकीच्या ऐन वेळेमध्ये ही जी योजना राबवत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, अशा विविध योजना सुरू आहे, तर त्याचे इम्पॅक्ट कशा प्रकारे होणार आणि आपल्या मतदारसंघामध्ये त्याचे काय प्रभाव होणार त्याबद्दल सांगा. सर्व नागरिकांना आणि आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्वांना सर्व योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे ही अशी आमची तर सर्वात प्रथम आमची मनापासून इच्छा आहे. पण यांना द्यायचंच होतं. तर आता 2 वर्ष यांच्या सरकारला झालं, त्यावेळेस पासून यांना का दिलं नाही? यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच यांनी फक्त 2 महिन्यासाठीच लाडकी योजना का आणली? अरे यांना द्यायचंच होतं, आमच्या भगिनींना द्यायचं होतं, भरघोस द्यायचं होतं. याच्या 1500 पेक्षाही जास्त त्यांना द्यायचं होतं. आमची तर मागणी ही होती की कमीत कमी आमच्या माता भगिनींना त्यांना त्यांच्या खर्चासाठी त्यांच्या खात्यामध्ये यांनी 2,000च्या वर हे दिलं पाहिजे अशी आमची इच्छा होती. पण ते केव्हापासून द्यायला पाहिजेत होतं? जेव्हा यांची सरकार होती तेव्हापासून का दिलं नाही आहे? निवडणुकीच्या तोंडावर आताच यांनी घोषणा का केली आणि हे किती दिवस देतील याचं काय खरं? म्हणजे आता निवडणुकीपुरते अरे उद्या निवडणूक संपली तर ही योजना बंद करून देतील अशा प्रकारचे ह्या सरकारचं धोरण आहे. हे काही जनसामान्याची सरकार नाही. अनेक लोक लुभावन योजना यांनी या बजेटमध्ये अधिवेशनामध्ये सांगितलं. काय सांगितलं? बेरोजगारांसाठी काय सांगितलं?
बेरोजगाराला कुठल्याही प्रकारच्या त्यांना सवलती नाही, त्यांना कुठेही रोजगार नाही. बेरोजगार एकदम काठावर पडलेला आहे, त्याला उचलून धरणारा आहे कोण हे यांना काही दिसत नाही. यांनी मागील इलेक्शनमध्ये आम्ही बेरोजगारांना संधी देऊ, त्यांच्यासाठी रोजगार आणू, त्यांच्यासाठी आम्ही अनेक कारखाने उघडू अशा प्रकारचे सांगितलं. पण महाराष्ट्राचे कारखाने गुजरातला नेऊन टाकण्याचं काम आणि एवढं मोठं पाप ह्या महायुती सरकारने केलेलं आहे. यांना विकासाशी कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यासाठी काय केलं? हमी भावाचं काय झालं? स्वामीनाथन आयोग कुठं लावलं? केंद्राची सरकार असो किंवा आपली महाराष्ट्राची सरकार असो, शेतकऱ्यांनी जे धान विकले ते धानाचे पैसे त्यांना लेट मिळतात. शेतकऱ्यांना बोनस जे द्यायला पाहिजे, जेवढी द्यायला पाहिजे तेवढी त्यांना बोनस मिळत नाही, त्यांना हमीभाव मिळत नाही. हे सर्व हे जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आहे, हे सरकार कोणाची नाही, सर्वसामान्याची सरकार नाही. मतदार यादीत आपण बघितलं बरेचसे घोळ आहे, त्यात लोकांची नावं आलेली नाही. जे नवीन युवक आहे, मतदार आहेत, त्यांची नाव अजून त्यात रजिस्टर्ड झालेली नाही आहे. तर आपल्या काँग्रेस पक्षातर्फे आपण काय ड्राईव्ह सुरू करत आहे का, अभियान सुरू? हो, आम्ही अभियान सुरू करत आहोत. आमच्या मतदार नोंदणी महाअभियान आम्ही सुरू करणार आहोत. आता 1-2 दिवसातच आमच्या अभियानाला सुरुवात होणार आहे आणि नक्कीचपणे आमचे कार्यकर्ता घरोघरी जाऊन नागरिकांना आणि जे 18 वर्षावरील जे युवक आहेत त्यांना मतदाराच्या संधी मिळायला पाहिजे ह्यासाठी सर्वांना सहकार्य करणार. आता महायुती सरकारने जी योजना राबवली, माझी लाडकी बहीण योजना, त्याच्या काट म्हणून आपल्या काँग्रेस पक्षातर्फे पण जसं महालक्ष्मी योजना जी सुरू आहे इतर राज्यात, त्याचप्रमाणे काही आणखी योजना राबवण्यात येणार आहे का असं मॅनिफेस्टोमध्ये येणार? आता अजून मॅनिफेस्टो आमच्या आलेला नाही. ते इलेक्शनच्या वेळेस आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, आमच्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आणि केंद्रातील आदरणीय आमचे राहुलजी गांधी यांच्या देखरेखीखाली, यांच्या नियंत्रणाखाली हे सर्व काही होणार आहे. त्यांच्याकडून ज्याप्रमाणे सूचना येतील आणि महाराष्ट्र प्रदेशचे नेते ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम घोषित करण्यात येईल. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे जे नागरिक आहे त्यांना आपलं काय एक निवेदनापुढे इलेक्शन पण लागत आहे, निवडणुका लागत आहे, आपलं काय एक मेसेज आहे? आमगाव देवरी विधानसभातील सर्व नागरिकांना मी एकच निवेदन करतो की आपण ज्याप्रमाणे 2019 मध्ये मला संधी दिली, आपण विधान भवनात पाठवलं, मी सर्व नागरिकांचे प्रश्न उचलण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ह्यानंतर आपण 2024ला सुद्धा मला संधी द्यावं. नक्कीचपणे येणाऱ्या काळामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तिथला डेव्हलपमेंट होतो, तिथले नेते लोक आपल्या क्षेत्रासाठी डेव्हलपमेंटसाठी झुंज देतात, अशा प्रकारची झुंज देण्याचे काम मी माझ्या नागरिकांसाठी करणार आहोत.